अरे आता मगाशी मला कोणीतरी सांगितलं की भाषणात म्हणाले मेळाव्यामध्ये कम ऑन किल मी इंग्लिश पिक्चर बघून आले असतं वाटतं. हा, सुट्टीला तिकडे गेले होते लंडनला, शंभूराज म्हणतायत. पण मला एकच सांगायचं आहे, मरे हुए को क्या मारना है. अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभात तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे. आणि म्हणाले मारायला आलात तर ॲम्ब्युलन्स घेऊन या. आता काय बोलायचं, ॲम्ब्युलन्स घेऊन या, ॲम्ब्युलन्समधून परत जाल म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ, तुम्ही परत जाल. पण नुसताच करून शोर मनगटात येत नाही जोर. हे लक्षात ठेवा. वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. त्याला शेर का कलेजा लगता है आणि मनगटात जोर लागतो. नुसता तोंडाच्या वापा सोडून चालत नाही, त्याला मनगटात ताकद लागते. आणि तोंडात दम असून चालत नाही, तर मनगटात दम लागतो. तो या माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे. आमच्या नादाला लागू नका तुम्ही. अरे तुम्हाला आम्ही 2-2.5 वर्षापूर्वी दाखवलंय, 3 वर्षापूर्वी तुमच्या टांगा पलटी, घोडे फरार करून टाकले आम्ही. आमच्या नादाला काय लागताय. अरे हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. बाळासाहेबांनी भाषणात सांगितलंय, धर्मवीर आनंद दिघेंच्या तालमीतले लोक आहेत. हा एकनाथ आहे. अरे आमच्या नादाला कशाला लागतं. आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही. हम किसको छेड़ते नहीं, अगर हमें कोई छेड़ेगा तो हम छोड़ते नहीं. जाऊ द्या, त्या भंगाराची तरी कशाला अपमान करताय. परवा पहलगाम गेल्या महिन्यात पाकड्यांनी आपल्या आया बहिणींचं कुंकू पुसलं, आपल्या आया बहिणींचा सिंदूर पुसला. मराठी बहिणी इतर जातीच्या बहिणी होत्या, डोळ्यात देखत त्यांच्या कर्त्या पुरुषाला गोळ्या घालण्याचं पाप पाकड्यांनी केलं. आणि मग मराठी बहिणी महाराष्ट्रातले होते, आम्ही गेलो त्यांच्या घरी. त्याचं सांत्वन करायला गेलात तुम्ही? कधी गेलात? कधी जाणार नाही. कारण तेव्हा कुठे होते? सुट्टी होती. तेव्हा कुठं गेलं होतं तुमचं देशप्रेम? तेव्हा कुठं गेलं होतं तुमचं मराठी प्रेम? कुठं गेलं होतं बहिणींवरचं प्रेम? ऑपरेशन सिंदूर झालं, दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले. फक्त 20 मिनिटात हवाई दलाच्या विमानाने 20 मिनिटात पाकिस्तानची चरबी उतरून टाकली. हमारी फौज ने और मोदी जी ने पाकिस्तान के घमंड को तोड़ा है. ओ पाकिस्तान, ये कांग्रेस का हाथ नहीं, ये मोदी जी का हथौड़ा है.
लक्षात ठेवा, आता पूर्वीचे दिवस गेले. मगाशी श्रीकांतनी सांगितलं की किती हमले झाले तरी सुद्धा कधीही भारत सरकारने यापूर्वीच्या 2014 पूर्वीच्या कधी ॲक्शनला रिॲक्शन दिली नव्हती. पण ह्या देशाचे प्रधानमंत्री म्हणाले, अब गोली का जवाब तो गोले से देंगे, ईंट का जवाब पत्थर से देंगे और दुश्मन के घर में घुस के मारेंगे. ही बोलायची हिम्मत कुठल्या प्रधानमंत्र्यांनी दाखवली मला सांगा? किती? आणि राहुल गांधी, काँग्रेस अशा प्रधानमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करतात, त्यांच्यावर आणि लष्करावर अविश्वास दाखवतात. आपल्या लष्करावर, आपल्या प्रधानमंत्र्यावर त्यांना विश्वास नाही. त्यांना पाकिस्तानच्या अध्यक्षावर विश्वास आहे. आणि मला नाही आणि त्याचबरोबर मला नाही, संपूर्ण 140 कोटी जनतेला ऑपरेशन सिंदूर बद्दल अभिमान आहे. आपल्या लष्करी सेनेबद्दल अभिमान आहे. या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या बद्दल पण अभिमान आहे. बाळासाहेब असते तर मुक्त कंठाने त्यांना शाबासकी दिली असती. परंतु शाबासकी जाऊ द्या, ही कद्रू माणसं आरोपाशिवाय करणार काय दुसरं? आणि म्हणून भारताने पराक्रम गाजवल्यानंतर काँग्रेसच्या राहुल गांधींना आणि या बाकी उबाटा बिबाटाच्या चमच्यांना प्रश्न पडलाय, किती विमानं पडली, किती मिसाईल पडले, किती ड्रोनचं नुकसान झालं, किती नुकसान झालं. अरे, भारतीय लष्कराच्या पराक्रमावर शंका घेताय? भारतीय लष्कराने पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम केलं आणि आपण टार्गेटेड हल्ला केला, प्रिसाइज अटॅक केला. आपण फक्त आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले, आपण कुठल्याही सामान्य नागरिकाला मारलं नाही. मग तुम्ही पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांवर विश्वास दाखवताय? हा खरं म्हणजे देशद्रोहापेक्षा, हा त्याच्यापेक्षा देखील छोटा गुन्हा नाही. खरं म्हणजे हा एक प्रकारचा देशद्रोहच आहे. आपल्या लष्करावर अविश्वास दाखवणं हा एक प्रकारचा देशद्रोह आहे. कसले हिशोब मागताय? अरे 26/11 मध्ये जे लोक मेले बॉम्बस्फोटमध्ये, साखळी बॉम्बस्फोटमध्ये जे लोक, आपले निरपराध लोक मेले, त्यांच्याबद्दल कधी विचारणा केली? गेल्या अनेक वर्षात सामान्य निरपराध 20,000 लोक मारले गेले. सीमेवर लढणारे सैनिक, लष्करातले 6,500 मारले गेले. जवान, त्यांच्या मृत्यूचा हिशोब मागताय? त्यांच्या मृत्यूचा हिशोब मागताय? तो नाही मागत. तुम्ही किती नुकसान झालं हे सांगा. अरे, ज्याने जीवाची बाजी लावून हे काम केलं, पराक्रम केला, त्यांना शाबासकी द्यायचं सोडून तुम्ही त्यांच्यावर शंका उत्पन्न करताय, अविश्वास व्यक्त करताय. मी तर म्हणेन, तुम्ही भारतीय आहात की पाकिस्तानचे एजंट आहात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पाकिस्तानची बोली तुम्ही बोलताय. तुम्हाला काय निशाने पाकिस्तान किताब मिळवायचंय? निशाने पाकिस्तान, पाकिस्तानची बोली बोलताय देशात राहून, आणि तुमच्या वक्तव्याचा वापर करून पाकिस्तान देशाची बदनामी जगभरात करतेय. मग ते राहुल गांधी असतील, नाही तर आणखी कोणी असतील. बाळासाहेब असते ना तर तुमचा कोर्ट मार्शलच केला असता आणि तुम्हाला तुमची जागा दाखवली असती. इथं मी सांगतो आपल्याला, इथं जे वक्तव्य करतात
ते पाकिस्तानचे लोक दाखवतात, जगाला दाखवतात की हे बघा तुमच्या देशातलेच लोक काय म्हणतात. हे म्हणतात पाकिस्तान में राहुल गांधी क्यों वायरल है. पाकिस्तानमध्ये त्याची एवढी मोठी लोकप्रियता झालेली आहे. आणि त्याचबरोबर दुसरं एक त्याच्यामध्ये आहे की हा एक आहे, काय म्हणाले, हाऊ डिड राहुल गांधी बिकम अ हिरो इन पाकिस्तानी मीडिया. अरे तुम्ही पाकिस्तानमध्ये हिरो झाले, इथे भारताच्या विरुद्ध बोलून. तुम्ही पाकिस्तानमध्ये जरी हिरो झाला असाल तर पाकिस्तानमध्ये तुम्ही हिरो आणि भारतामध्ये झिरो. ही भारतातली जनता तुम्हाला केल्याशिवाय राहणार नाही. आणि